व्हिडिओ तयार करीत खंडणी उकळणाऱ्या टोळीवर कारवाई। व्यावसायिकास भुलवून व फसवून अश्लील व्हिडिओ तयार करीत व तो व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे। धुळे शहरात व परिसरात विविध अवैध उद्योग करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे। त्यातलाच अवैध उद्योग म्हणजे अश्लील व्हिडिओ तयार करीत तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा होय। बहुतांश वेळा बदनामीच्या भीतीने तक्रार होत नसल्याने अवैध टोळक्यांचे फोफावते। असाच प्रकार घडल्याने भुलवून व फसवून एका व्यावसायिकाचे अश्लील व्हिडिओ तयार करीत तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्राप्त झाली होती। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व पथकाने यशस्वी सापळा रचित संशयितांची टोळी जेरबंद केली आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे, त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रद्युम्न करणं, की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं, मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात। या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गॅंगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला XYZ माणसाला ते बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी 20 लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये मागितली। सदर XYZ जो माणूस आहे तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये 2 माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे।